रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा ताळ वाजवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आमरी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आमरी तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा सुकृताची जोडी विठ्ठली आमरी सुकृताची जोडी विठ्ठली आमरी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सुखाचे आगर बाप रखुमा देवी तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा देवी वर सर्वतुमाले आगर बापा देवी वर विठ्ठल बरवा जय जय राम जय राम जय राम जय राम हरे जय 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 राम जय जय राम जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय हरे जय जय हरे जय जय राम घडोत्यांचा घडोत्यांचा समागम घडोत्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढा अनुतापाची धुनीवर चढे
अनुतापाची वैराग्य वाढे चढा बुढी वैराग्य वाढे चढा वैराग्य वाढे वैराग्य वाढे निळा म्हणे वाढे निळा म्हणे वाढे संचरे स्वानुभवनी जांगे संचरे स्वानुभवनी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी इकडे लक्ष द्या खाली बसलेले एका ठेपेत टाळी वाजवायची टाळी टाळी पंढरपूर को याद करो तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी न दिसे हरियोगियांची मानसे उमरडोनी जाय तया पाशी पांडवा कोण विठोबा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती ते माझे टाळी 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 कंटाळा नाही करत हरि जय जय हरि जय 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 ताड़ी ताड़ी हरि हरि जय जय हरि जय जय भास्कर महाराज सोन्नेकर सात करतील गजानन महाराज सोन्नेकर गडोत्यांचा समाधला रे हे माय बाबा टाळी वाजवा शाबास हे विठ्ठल मोकळ्या
त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, अनुतापाची दुनिव चढे, वैराग्य वाढे चढावुढी, वैराग्य वाढे चढावुढी. ऐकू येते सगळ्यांना? माझ्या माग म्हणू लागा आता, सगळे प्रयत्न करा. निळा म्हणे वाढे भाव, संचरे स्वानुभव निज अंगे, संचरे स्वानुभव निज अंगे. सगळे म्हणा, तुम्हाला आई बापा शपथ आहे म्हणा. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे. पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, तुझ्या पाया दंडवत. पंढरीच्या देवराया वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवन. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तीही दिव्य लोकासनेली. तुका तुझी तुहा परब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदासी. प्रस्तुत प्रसंगी निळा नावाचं हे गाव अत्यंत पवित्र अंतःकरणानं अवघ्या एका दिवसामध्ये या निळा गावामधील तरुण मंडळींनी कुशल नेतृत्वानं लॉकडाऊनच्या नंतरचा परिसरातला चांगला भव्य दिव्य सप्ताह आयोजित केला. त्याबद्दल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. कीर्तन होतील, होत राहतील, होणारच आहेत. बरोबर आहे. एक भाव अंतःकरणामध्ये आहे की हे आजाराचं सावट होतं आणि त्या सावट अजून संपलंय असं नाही. थोडा इकडे कमी कर, इको थोडा कमी कर, नावाला अद्याप सगळं संपलंय असं नाही. ते समोर ते दादा एक मारतेत असत हातावर, काय म्हणतात त्याला, सॅनिटायझर. परवा नवीन नवीन हे रोग आला होता सुरुवातीला. ते एक जण मला म्हणलं, महाराज, म्हणलं काय रे ताई. तेव्हा म्हणलं मी एक जणाला गाडीवर नेऊन सोडलं आणि त्याची कोरोनाची टेस्ट केली, त्याची पॉझिटिव्ह आली. आता मी काय करू. तर मी म्हणलं सॅनिटायझर नुसतं अंगाला लावू नको, पी तू. आता मला एक वाक्य बोलायचं, महाराज, रोग येतील, मरण येईल, येणारच आहे. पण जे हाडाचे वारकरी आहेत ना, त्यांना हे जे 7-8 महिने, आवाज बदलला, 7-8 महिने हा जो कालखंड गेला तो अत्यंत क्लेशदायक गेला महाराज. आता काही लोक म्हणतात, महाराज लोकांचे धंदे बसले. दादा, ज्यांना धंदा करायचा त्यांनी करावा. कीर्तन धंद्यासाठी नाहीत, कीर्तन भक्तीसाठी आहे. रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. अरे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. हे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे.
कीर्तन व्यापार नसतो महाराज, कीर्तनाचा व्यापार नाही. कीर्तन जर व्यापार असली असती तर तो पंढरीचा परमात्मा सापडला असता. पण म्हणतात कसं माहित आहे, हकार बुकार मकार, हकार बुकार मकार, करीते हा विचार, हरी विठ्ठल अपरंपार, न कळे जया हो. हकार हकार. जोगदंड नावाचे सर आहेत, त्यांनी फोन केले होते खूप, आणि गावकऱ्यांचा आग्रह. खूप मंडळी कीर्तनाला बसली बरं का. फक्त आयोजकाला असं विचारायचंय मला की एवढेच माणसं काल्याला असतात का जास्त असतात? ते गिराईकच वेगळं आहे मला, ते काल्याचं गिराईकच वेगळं आहे. चपाती येऊस तर भात खालास, भात येऊस तर भाजी खाला, ए आमटी. ज्याला भजनाची आवड नाही ना महाराज, त्याला भोजन नाही दिलं पाहिजे. विठाला तुम्हाला एक गणित सांगतो, ऐका, लक्ष देऊन ऐका. अत्यंत पवित्र अंतःकरणानं तुम्ही सगळेजण श्रवण करताय, आणि या आजारानं तर इतका गोंधळ घातला महाराज. त्या माझ्या मायमावल्या बसल्यात, कित्येक कुटुंबामध्ये. लाईट आली का? आली म्हणते, करा लाईटीवर घ्या, ते बरोबर ते बाकीचा आवाज वाढतो. विठाला विठाला. हा, लक्ष द्या. ज्याला म्हणजे काय होत आहे, त्या भाऊचंही बरोबर आहे की लाईट ते जनरेटरचा आवाज जास्त होतो का नाही. भातापेक्षा वरण जास्त असल्यावर खाता येत नाही. ते दोन बोटातून भात सुटतो, वरण सुटत, एक ताप आहे. त्याच्यामुळे जनरेटर ऐकावं का महाराज ऐकावं अशी अडचण आहे. मी एका लग्नाला गेलतो, तिथं मित्र नाचत होती. मला एक जण म्हणला, ती बँडवाला, महाराज आता कवर वाजवायचं. म्हणलं हे रंगात येऊस तर वाजव फक्त, हे पुन्हा जनरेटरच्या आवाजावर बी नाचत आहेत, पुन्हा वाजवायची गरज नाही. अत्यंत पवित्र भाव आहे तुमचा महाराज. अख्खं गाव एकत्रित येऊन एवढ्या मोठ्या ह्या कोरोनाच्या महामारीच्या नंतर इतका प्रशस्त कार्यक्रम करताय तुम्ही. मी विनोद म्हणून नाही आणि तुमचं कौतुक म्हणून नाही, पण इतक्या सगळ्या माय मावल्यात तुम्ही बसलेले, प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आनंद तर बघा. ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने बातमी काढली, GR काढला की पाडव्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याचे दरवाजे उघडणार. आता जाता आलं नाही आलं हा नंतरचा भाग आहे, पण नुसता देव दरवाजा उघडणार असं कळालं. विठाला भगवंताची दारं उघडणार. कहियो रे प्रभु आवन की मन पावन की. कहियो रे कोई, कहियो रे प्रभु आवन की मन पावन की. माझा भगवंत कधी येणार? आता मी असं काही म्हणलो तर लोक म्हणतात गीत म्हणायले. इकडचं सांगतो, पहिलं तो गे काबू कोकता है, पहिलं तो गे काबू पहिलं तो गे काबू, पहिलं तो गे काबू. शकुन गे माये, शकुन गे माये, शकुन गे माये सांगत आहे
विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी कावळ्याच्या हात जोडावेत आणि त्यांना म्हणावं, उड रे कावू तुझे सोन्याने मडविन पावू. म्हणून एक गोष्ट सांगू दादा, लोक मला फार प्रांजळपणे म्हणले, महाराज देवानी दारं बंद करून घेतली. इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या मायबापाला विनंती आहे, खरं सांगा, देवानी दारं बंद केली का ह्यांनी लावली? तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा. अरे देवाला दरवाजाच नसतो, विठाला. आणि दरवाजाच्या आत बसतो तो देव नसतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. हे आचिम्या दृष्टीने पाहिला, आजम्या दृष्टीने पाहिला. हे आचिम्या दृष्टीने पाहिला. हो आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल म्हणता हरे बाप, विठ्ठल म्हणता हरे बाप. विठ्ठल जळी स्थळी भरला. इथं आलतो ना मी. आता काय करू आपण, परमार्थाची दिशा ठरवून घेऊ अगोदर. शेवटचा दिवस म्हणजे मागणीचा दिवस असतो. आणि खरं एकदा छातीवर हात ठेवून सांगा की देवाला तुम्हाला मागायची गरज आहे का? का स्वतःच्या मनाला एकदा विचारा, रात्री झोपल्याच्या नंतर. सगळे घरातले झोपले ना, प्रयोग करा. हो माय बाप, इकडे माझ्याकडे लक्ष, तुम्हाला माहिती शपथ, इकडे बघा. रात्री सगळे घरातले झोपले ना की रात्री 2-2:30 वाजता उठायचं, सगळ्या घराकडे असं बघायचं एकदा आणि फक्त मनाला विचारायचं की याच्यापैकी तुझ्यापाशी काय होतं. हे सगळं कोणी दिलं? एक जण म्हणला मी शून्यातून निर्माण केलं. मी म्हणलं शून्य तरी होतं ना, शून्य तरी होतं, लक्षात घ्या. मला फक्त एक बाजू मांडायची, लक्षात घ्या. इथं बसलेल्या प्रत्येक मायबापाला माझी प्रार्थना आहे की भगवंतानी काय नाही दिलं मला. सांगतो ना, ऐका, ऐका, लक्ष द्या. आपल्याला ईश्वराप्रती श्रद्धा तयार अंतःकरणात व्हायला काय करावं लागेल? फक्त आपसात बोलू नका, तुमच्या पाया पडतो. मी लगेच कीर्तन सोडतो, माझी लई सवय असली खतरनाक. फक्त लक्ष देऊन ऐका. हे माझे जे बांधव बसलेत ना, तरुण आहेत. हा, आणि कीर्तनाला सगळे तरुणच पाहिजे, बाकीचे मरून गेले तरी चालते. याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढायचा नाही. फक्त तरुणांनी कीर्तनाला बसायचं असं नाही, जे कीर्तनात बसतात ते तरुणच असतात असं आहे. विठाला ऐका ना, लक्ष द्या, लक्ष द्या. साधू संतांच्या शरणागतीमध्ये जाऊन पुढचा प्रवास करू आपण. आजचा दिवस कशाचा आहे? मागणीचा. पण महाराज, संतांचं मत असं आहे, एक वाक्य लक्षात घ्या. स्वतःसाठी मागितली जाते तिला भीक म्हणतात. तिला काय म्हणतात? तुझानी माझा रे काय भरवसा, गर्व कशाला रे भल्या मान. त्याला भीक म्हणतात. त्याला काय म्हणतात? भीक. एका वैयक्तिक माणसासाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, सप्ताह जोरात करायचा म्हणून गावाकडे मागितलं जातं ते दान, आणि विश्व सुखात राहिलं पाहिजे म्हणून मागितलं जातं ते पसायदान. एक भीक आहे, दुसरी भिक्षा आहे, तिसरं दान आहे, चौथं पसायदान. लक्षात येतं? भीक मागितल्याच्या नंतर एक माणूस सुखी होणार आहे, भिक्षा मागितल्याच्या नंतर 4, दान मागितल्याच्या नंतर गाव सुखी होणार आहे, पण पसायदान मागितल्याच्या नंतर विश्व शांती होणार आहे. म्हणून आमचा ज्ञानोबा किती मोठे आहेत माहित आहे? विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. म्हणून म्हणून साधू संतांनी इतकं व्यापक आपल्याला होता येत नाही. लक्षात.
काय झालं, एकदा रेल्वेमध्ये एक माणूस प्रवास रेल्वे कळते तुम्हाला? पूर्णा, आपल्याला पूर्ण ती नांदेड, नांदेड सर, नांदेड का? त्या रेल्वेमध्ये बसल्यावर ज्याने कोणी रेल्वेनं प्रवास केला, आई मला सांगा, ते वरी झोपायचं असतं त्याला काय म्हणतात? तुमच्या पाया पडतो, काय म्हणतात त्याला? बर्थ. वा, छान, बर्थ. ते बर्थवर एक जण झोपलेलं होतं आणि खाली एक जण पैसे मागत होता. बरोबर? इथं पैसे मागणारा इथं बसलाय, इथं तो माणूस एक उभा आहे असा, त्याला जागा मिळाली नाही म्हणून, आणि बर्थवर एक जण झोपलाय. तर बर्थवर झोपलेल्या माणसाला त्या माणसाची, मागणाऱ्या माणसाची कीव आली, म्हणून त्याने खिशातून 10 रुपये काढले. 100 निघाले. त्याने खिशातून 10 रुपये काढले आणि असे खालच्या माणसाकडे दिले. आणि कुणाला द्या म्हणले? मी जाऊ का, घरी जाऊ का? तुम्ही ऐकायलात ना कीर्तन? मग कुणाला द्या म्हणले? ते वरून पैसे दिले खाली उभारलेल्या माणसाकडे. कुणाला द्या म्हणले? त्या भीक मागणाऱ्या माणसाला. बरोबर? बरोबर. मला मोकळं सांगा, आता पैसे कुणाचे होते? बोला वापस, कुणाचे होते? काय बोलते आपण? पैसे कुणाचे? आवाज दे ना त्याला, मशीन. हा, पैसे कशाचे होते? कुणाचे होते? वर्षाचे. पैसे कुणाचे असते? पैसे कुणाचे असते? वर्षाचे असते. आणि दिले कुणाला? दिलते कुणाला? खालच्याला. कशाला दिलते? द्यायला, वाटायचं शिका. विठाला देता आलं पाहिजे महाराज, देता. आणि ज्याला देता येतं ना त्यालाच देतो तो. कोण देतो? हा, वरचा. तुम्ही बघा, अजून एक मजा आहे. तो समोरचा माणूस आंधळा होता, पैसे डोळस माणसानं दिले वरच्या, घेतले कोणी? खालच्या, आणि दिले कोणाला? त्या आंधळ्याला. बरोबर आहे? आणि महाराज भाई मजा बघा, ती ज्यानं वरून 10 रुपये दिलते का, ती झोपी गेलं पैसे देऊन. हा, आणि हे दिलेलं होतं का त्या आजोबाला? बघा, पैसे कोणाचे आणि फुगलं कोण? जाऊ का घरी आता? कळालं का तुम्हाला? पैसे कोणाचे? वर्षाचे. फुगलं कोण? एवढं कळालं तरी कीर्तन कळालं महाराज, लक्षात घ्या. आणि जी फुगलंय ना ती खालचं आहे. विठाला फुगायचं नाही. अगोदर भाकरी फुगत होत्या म्हाताऱ्या आजी भाकरी करीत होती, भाकरी फुगत होती का नाही? आता करणारी फुगती, तिचा मूड बस. फुगायचं नाही. लक्षात येते मला काय म्हणायचं? वर्षाचे पैसे दिले होते खालच्याला, दिले होते वाटायला, परंतु त्याने वाटले नाही, कारण त्याला वाटलं नाही. मराठी नीत ऐका. नाही कळाली तर पुन्हा फोन करा. फोन करा. त्यानं वाटले नाहीत कारण त्याला वाटलं नाही. वाटावं असं वाटावं, वाटावं असं वाटावं. मी सांगू का महाराज, परमार्थाची खरी खून ही आहे, भगवंताने मला भेटावं असं मला वाटावं, ही परमार्थाची सुरुवात आहे. आणि त्याने मला येऊन कडकडून मिठी मारून भेटावं, हा परमार्थाचा शेवट आहे. विठाला एक वाक्य पुन्हा बोलतो महाराज, थोडं मोकळं बोलतो राहून द्या आजच्या दिवस. तुमच्याकडे जे आहे ना ते द्यायचं शिका अगोदर. घ्यायचं लय शिकलो तो आपण. सॅनिटायझर सुद्धा स्वतःच वापरत नाहीत लोक. अगोदर जशी तंबाखू दुसऱ्याची, चुना तिसऱ्याचा, वटा चौथ्याचा. बरोबर आहे? आता काय कोणाच्या वगैरे गेलं? तुझ्या ठोन खिशात दलिंदर. लक्षात येते? द्यायचं शिका. तुमच्याकडे जर आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे असतील, मी काय बोलतोय का, प्रयोग करा. माझ्या बाप तुमच्या पाया पडतो. रोज फक्त ज्याच्याकडे पैसे त्याला सांगायला, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सांगायलो की त्यांनी रोज 1 रुपया द्यायचं शिकायचं. काय करायचं? रोज 1 रुपया द्यायचं. नाही तुमच्याकडे पैसे तर पैसे द्यायचे
नाही. मग काय तुमच्याकडे आता घरात खायला भरपूर आहे, मग तर एक भाकरी रोज द्यायची. काय करायचं? बोला ना राजा. महाराज इतकं निळा गाव, इतकं सुंदर आहे महाराज. बाबा, इथं आलो, पाणी प्यायचे का विचारलं नाही, चहा प्यायची का विचारलं नाही. चल चला चल चल. असं मी काय म्हणतो लक्षात, आई भाकरी द्यायचा खायला आल्या, आणि समजा समजा भाकरी द्यायची बी तुमची ऐपत नाही, तर घरी आलेल्या माणसाला थोडीशी साखर हातावर टाकायचा, गुळ ठेवायचा नाही, पाण्याचा ग्लास द्यायचा नाही, तर एखादा रोज चांगला विचार देत जा नाही, तर नुसतं समोरचा माणूस आला तर हसत जा, नुसतं हसू देत जा, पण काहीतरी द्यायचं शिका. पण आपला असा धडपड आहे महाराज, घ्यायचं शिकलो तर आपण. स्वस्ती श्री तेव्हापासून घेतलंय का नाही? कशाला लाजा वाटत नसतील. मला काय म्हणायचंय समजून घ्या. भगवंताचा मार्ग मोकळा करू अगोदर. काय मार्ग आहे त्याचा? त्याचा एकच मार्ग आहे. सोपेवर आम्हा सांगितले सोपेवर आम्हा सोपेवर आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. आता संत कोणाला म्हणायचं असा एक प्रश्न. संत कोणाला म्हणायचं? रामायणामधली चौपाई सांगतो. रामायणामधली संत हृदय नवनीत समाना कहा कबीन. टाळकरी माझ्यावर नाराज नाहीत ना? वाजवानराव मला मजा. कहा कबीन पर कहे रामायणातली चौपाई. याचा हिंदीतला मराठीत अर्थ सांगतो. संत हृदय नवनीत समाना. नवनीत कळत? नवनीत सर, नवनीत नवनीत. आणि ज्याला नवनीत म्हणजे मुलाला ज्याच्याकडून जास्त अपेक्षित असतं नवनीत. नवनीत म्हणजे गाईड. आणि ज्याच्या बापाला मुलाकडून जास्त अपेक्षित असतं अपेक्षित. मराठी समजून घ्या. लक्षात. हा नवनीत. आणि इकडे 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 नवनीत कशाला म्हणतात? मृदू सबाय नवधी भैस सज्जनाच चित्त. तुका म्हणे सांगू किती
हेची भगवंताची मूर्ती का जंडल साधू बोलता गया करणी पुत्रा श्री गया आपण गीता नाही त्या शिखरी अत्यंत सरळ हृदयाचा माणूस आहे हा जोगदंड सर. उतरल्यावर काय म्हणणे माहित आहे, महाराज गावकऱ्यांनी एका रात्रीच सप्त्याचं नियोजन केलं. तुम्हाला एक सांगू महाराज, आयोजन करणारा ज्या वेळेला मागे उभा राहतो ना, समजून घ्यायचं ते काम सक्सेस झालं. आणि आयोजन करणारा पुढे आला रे बाबा, आड आला म्हणून पुढे आला. आयोजन करता माग असला पाहिजे. एक मराठी चांगलं वाक्य सांगतो, ऐका लक्षात. कार्य करता 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 होतो विठाला. कार्य करता 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 होतो आणि मग भोगतो कर्माची फळं. हे जे कर्म झाले पाठ आहे तुम्हाला सगळे. मग आता या संतांच्या यादीमध्ये शेवटचे संत म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं संत पंचकामध्ये, त्यांचं नाव आहे निळोबारा आहे. आणि ते तुमच्या गावाचं नाव आहे, वैभव आहे निळा. निळोबारायांचा अभंग मी जाणीवपूर्वक घेतला महाराज, बोलतो थोडं लक्ष द्या. निळोबारायांच्या जीवनातली एक धावत्या वेगात घटना सांगतो, जास्त खोल नाही जात, फक्त सांगतो लक्षात घ्या. निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीच्या आशेनं म्हणून नाही, परंतु प्रपंचाचा विस्कळीतपणा झाला होता. तपासायला लोक आली होती. गावची कुलकर्णी ते सांभाळत होते. पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर नावाच्या गावामध्ये मकाशीर कुटुंबामध्ये ते जन्मले होते. आणि तिथं परिस्थिती अशी झाली की त्यांच्यावर आरोप आला. आरोप सिद्ध नाही झाला, त्यांच्याकडे कुठलीच चूक आढळली नाही, परंतु मला कुणाच्या तरी समोर जाऊन खाली मान घालावी लागली. हा घाव अंतःकरणामध्ये लागला पाहिजे महाराज, लागला पाहिजे. आणि डोळे डबडबले, घरी आले, बायकोच्या समोर बसले, हात जोडली आणि बायकोला म्हणले, अगं मी नोकरी सोडून दिली. आत्ताची बाई असली असती तर काय म्हणली असती माहित आहे, उद्यापासून काय विष खावा का, कुठेतरी बघा दुसरीकडे. पण ती माऊली काय म्हणली माहित आहे, बुवा बरं केलं सोडली नोकरी. का, ज्यानं जन्म दिलाय त्याचं बी काहीतरी चिंतन झालं पाहिजे. डोळे डबडबले, वाट पंढरीची धरली. आणि पंढरपूरच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. हृदयात अंतःकरणामध्ये अत्यंत वेदना होत्या की हरी तुझ्याशिवाय कोण आहे. विठाला लक्ष देऊन ऐका, माय बापा तुमच्या पाया पडतो. कीर्तन मजेसाठी नसतं. मजा आणि आनंद शब्दातला फरक जर नाही कळाला, तुमच्या जीवनाची माती झाली. लक्षात घ्या, कीर्तनात आनंद येत असतो, मजा नाही. मजा दुसरीकडे असते, फडात. आपण फडात राहतो म्हणून तर फडफडत राहतो, घडत नाही. कुठं जायचं आता पंढरपूर झाल्याच्या नंतर. महाराज खरं सांगू,
अजून कुठेतरी अशी बातमी येते की पुन्हा वारीसाठी दरवाजे बंद करणार आहेत. विठाला करा महाराज आता शासनाचा निर्णय. परंतु तुम्हाला खरं सांगू, पांडुरंगासाठी आपलं हृदय इतकं मोठं झालं पाहिजे. डबडबलेल्या डोळ्यांनी निळोबरायांनी त्यांच्या मंडळीने दर्शन घेतलं आणि तिथून प्रवास केला बाबा देहू. आणि देहूच्या क्षेत्रामध्ये जाऊन तुकोबरायांच्या वैकुंठगणाच्या स्थळाचं दर्शन घेतलं. नारायण बुवा त्यांचे चिरंजीव तिथं होते. चिरंजीवासोबत चर्चा केली. चिरंजीवांनी सगळ्या घटना सांगितल्या. माझे वडील सदेह वैकुंठाला गेले असं सांगितलं. आणि ती घटना ऐकल्यावर सामान्य भूमिकेत असलेल्या निळोबरायांनी काय केलं माहित आहे? नारायण बुवा, तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा, आशीर्वाद द्या. का? नाही, तुम्ही तुकोबरायांचे चिरंजीव ना. तर नारायण बुवा काय म्हणणे माहित आहे? मी नाही देणार आशीर्वाद, माझे वडील देतील ना. ते म्हणले ते तर वैकुंठाला गेले ना. नारायण बुवा म्हणले आले होते आमच्या भागीरथीची खीर खायला. दादा, मुलीचं आणि बापाचं असं नातं किती गोड आहे बघा. वैकुंठाला गेलेले तुकोबराय सुद्धा खीर खायला परत येतात बघा. आणि तिथून घरी आल्याच्या नंतर महाराज घाव लागला पाहिजे. मी काय म्हणलं? घाव लागला पाहिजे आणि भाव तयार झाला पाहिजे. एक वाक्य बोलतो, नीट ऐका. स्वतःच्या भावाला असं घोटत राहिलं ना की तो स्वभाव होतो, आणि त्या घोटलेल्या भावाला आठवलं की तो अभाव होतो. विठाला. आणि आता तिथून घरी आल्याच्या नंतर डबडबलेल्या डोळ्यानं फक्त एकच करायचं प्रकरण. येताना पारनेर नावाचं गाव आहे जिथं पाराशर ऋषींनी तपश्चर्या केली होती. तिथं काही काळ घातला. आणि तिथून येताना राम, आणि तिथून येताना पिंपळनेर नावाच्या एका गावामध्ये थांबले काही काळासाठी. गाजरे पाटील नावाच्या एका पाटलांनी त्यांना थांबवलं. महाराज, डोक्यात एकच नशा होती, तुकोबराय कधी भेटतील. इथं बसलेल्या माझ्या आया आहेत, मला सांगा आई, आपल्या डोक्यामध्ये सगळी माणसं, ही वयस्कर माणसं घाबरली कशामुळे होती माहित आहे? ह्या आजाराला, अत्याशा. आई, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आयुष्यात देवाचे दरवाजे कधी बंद झाले? नव्हते झाले. कुठला रोग, अशी महामारी आली होती ज्यानं देवाचे दारं लावून घेतली तुमच्या आयुष्यात? नाही. म्हणून तुम्हाला असं वाटायचं की घोटाळा झाला. पण माणसं इतकी स्वार्थी आहेत महाराज. दरवाजे उघडे ठेवले होते स्वतःच्या फायद्यासाठी आणि लावून घेतले ते सुद्धा स्वतःच्याच फायद्यासाठी. देवाच्या याच्यात काय महाराज? निळोबराय पिंपळनेर मध्ये बसले, डोक्यात एकच नशा. तुकाराम कहियो, तुकाराम कहियो, तुकाराम कहियो, तुकाराम कहियो. तुम्ही म्हणाल माझ्या मागे सगळे एवढंच म्हणा. तुकाराम कहियो, तुकाराम कहियो, तुकाराम कहियो, तुकाराम कहियो, तुकाराम कहियो, तुकाराम कहियो. आणि डोळे डबडबलेले असायचे, खळखळ पाणी व्हायचं. हरी मोते होईन पर उपकारा, बंदहु चरण बारंबारा, मोते होईन. मी तुमच्या उपकाराची फेड कशी करावी बुवा? डोळ्यातून धारा व्हायच्या.
तुम्ही आता कोरोनामध्ये असे पेशंट बघितले असतील मला, की ज्याच्या लेकराला उचलून नेलं दवाखान्यात आणि घरामध्ये माँ आहे, एकटी त्या गाडीकडे अशी बघत राहिली, हरी विठा कित्येक कुटुंबाला उघडं पडावं लागलं महाराज. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांची गोष्ट वेगळी आहे. धबधबले डोळे, गावातली माणसं शेजारी बसायची, राजा हो तुमच्यासारखीच येऊन, आणि काय म्हणायची माहिती, निळोबा उपाशी राहत असतात का, काहीतरी खा. निळोबा म्हणायचे, आता अन्न तवा खाईल जेव्हा महाराजांची भेट विठाला. तुकाराम कहियो विठाला. डबडबलेल्या डोळ्यानं अश्रू गाळीत पडून राहायचे निळोबाराय. गावातली मंडळी शेजारी आली, मंडळी आली, स्वतःची बायको आणि म्हणली, बुवा थोडं खायचं. नाही खायचं का, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ. नाही, मला नाही खायचं काही. 42 दिवस उपोषण झालं राजा, माझं लक्ष देऊन आहे. आणि उपोषणाच्या अंती भगवान पंढरीश परमात्मा आले महाराज. आणि आल्याच्या नंतर निळोबा राहिले, म्हणले डोक्यावर हात ठेवून, निळोबा मी आलो आहे. प्रार्थिल्या वाचोनी आला श्रीका, तुम्ही कीर्तनालाच नाही बोलले, मी मनाला आलो तर तुम्ही काय म्हणा, कशाला आले बुवा, तुमचं नाहीच कीर्तन. त्याला तुम्हाला बोलवलंच नव्हतं. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी. मी तुम्हाला विचारतो बसलेली मंडळी, दादा मला सांगा, तुमचं काम आमदाराकडे आणि खासदार तुमच्या घरी आला तर बरं पडेल का, कसं काय होईल? नाही, आपण हलकी माणसं आहे, पण ते काय म्हणतात साधू संत, नाही मला तुमची गरजच नाही. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत सो. तुकाराम कहियो तुका. रडत राहिले महाराज, आणि ते आले महाराज पुन्हा एकदा. 42 दिवस पूर्ण झाले. कोण? अनुजिनिया हुकडा, अनुजिनिया हुका आकाशा हुका. धन्य तुको
पहिले पांडुरंग परमात्मा आले होते तरी सुद्धा यांनी त्यांना जवळ उभं राहू दिलं नाही नाही. आणि आता तुकोबा आले की डोळे उघडले. कारण हो? घडो त्यांचा समागम घडो त्यांचा हे इतके सुंदर गायक मंडळी आहे, वाजवणार आहेत म्हणून आनंद येतो कीर्तनामध्ये. तुम्ही बघा आता जे मला गाता येत नाही मी आपलं मागं सरकवतो, झंझट नको. कशामुळं? ज्याच्यातलं जे जमत नाही ते आपण करायचं. हो राजा इकडं आहे का? आई मला सांगा, काही महिलांना स्वयंपाक करता येतो, काही जणांना वाढता येतो, बरोबर? तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगा. काही जणांना स्वयंपाक करता येतो पण वाढायची अक्कल लांबूनच दाखवतात. बाबा पोळी, मी म्हणलं पाहिली पाहिली घेऊन जा. वाढ ना खाई मग. स्वयंपाक करण्याची अक्कल आहे पण वाढण्याचा छंद नाही. काही काही जणांना वाढायचा इतका छंद असतो पण करायची अक्कल तू असा धाडपडा खा बेसन. हा मी एकदा गेलतो असं कीर्तनाला, पुण्याला गेलतो आणि मग कीर्तन सुरू झालं. लक्षात ठेवा, पहिलं कीर्तन सोडू नका. घडो त्यांचा समागम आहा ज्यांचे प्रेम विठ्ठली. हे मर्म लक्षात ठेवा. ज्याचं भगवंतावर प्रेम आहे तसल्या माणसाची माझी संगत झाली पाहिजे. लक्षात ठेवा. महाराज नुसतं चोरापाशी बसलं तर चप्पल हाणते माणूस. बघा तो आता सुद्धा काय जण आणि काही हुशार काय असते, एक इकडं सोडित येते आणि एक तिकडं. का तर म्हणले जात नाही. शेपली काय जपायला तुम्ही, आपली जपा विठाला. दोन चपली वेगवेगळ्या ठेवण्यात काय मजा आहे? दोन चपली वेगवेगळ्या ठेवण्यात काय मजा आहे? तुम्ही चुकीचे अर्थ काढू नका. मी चपली जपू नका. तुम्ही तुमचे डोकं पालतं तिकडे गेलं, माझं काय चुक आहे का नाही? मला सांगा, आवडलेलं मिळावा का मिळालेलं आवडावा? बोला गाड्या पटकून. आता मला जायचं होतं. आवडलेलं मिळावं का मिळालेलं आवडावा? मिळालेलं आवडावा. मंडळी मिळालेली आवडली का आवडलेली मिळाली? आवडलेली मिळत नाही आणि मिळालेली नका बोलू राजा, भांडणं होते. तुम्ही दमधारा राजा. काय मी आता बोलून जाईन, उद्या सर तुम्हीच आहेत पुन्हा. घडू त्यांचा समाज ज्याच्या शेजारी. महाराज बघा, हा काही काही जणांना सवय असते, आंघोळण पडलेलं असतं. रात्री चोर चोरी करायला चालले होते. चोरी कळते, बोलान पटपट कळते करते महाराज. आणि ती विनेकरी एक असे बाबा, असे वयस्कर बाबा मंदिरामध्ये असे उभे होते.
पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग. बसा तुम्ही. बरोबर घ्या. कारण काय होतं कधी कधी लोक पण नाही इकडं माझ्याकडे. आता कुठं आलो मी? पांडुरंग हरी वासुदेव असे ते विनेकरी चालू होतं बरं का. चोर आले आणि त्याला म्हणले इकडे रे ऐ. ऐ. तर ते म्हणले पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग. ती काय येईना. चोरानं 13 इंची बटन दाबलं चाकूचं. गप्पून चाकू. आलो 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 आलो. आणि काय म्हणले इकडे इथं तुम्हाला किती पैसे देते? ते म्हणलं काय नाही मी आनंदात आहे पण आमच्या सोबत चाल 2000 रुपये एका रात्रीचे. तो म्हणलं चला. कुठं जायचं? त्या बंगल्याच्या समोर उभं राहायचं. कुणी जर आलं तर फक्त विना जोरात वाजवायचं. आम्ही आपलं ओळखून घेऊ मध्ये होय. हो. आणि ती तिघ 4 जण मध्ये उतरली. महाराज असलं घर खतरनाक ती 3:30 पावणे 4 वाजूस तर त्यांना काही सापडलं नाही. मारवाड्याचं असं अजिबात सापडलं नाही. महाराज कुठं काय ठेवलेलं अजिबात काकू अजिबात सापडलं. आणि 4 वाजले महाराज. 4 वाजले आणि ह्यांची वेळ झाली ना. योगी दुर्लभ तो म्या देखील योगी दुर्लभ तो देखील उठल्या की दरवाजा उघडला. म्हणल्या आळशावर कशी गंगा वळली मा यामध्ये बाबा यामध्ये बाबा. आणि सरळ ती बाई काय म्हणली देवा एकटेच कश काय आला एवढ्या सकाळी? ते म्हणलं एकटे नाही. एकटे नाही म्हणले मग 3 जण मगाच आले 12 वाजता मध्ये. दादा त्यांच्या तोंडाला सगळं काळं लावलेलं ते हळूहळू निघालते. बाहेर आले. हो बाहेर आले. आणि त्या काकू काय म्हणले बसा बसा बसा. आता विनेकरी बाबाला इथंच बुक्का होता. त्यांची सगळी तोंड काळी. तर त्या काकू काय म्हणल्या तुम्ही सगळ्या तोंडाला काळं लावलं ह्यांनी फक्त बुक्काच लावलाय. ते म्हणले आम्हाला पांडुरंग जास्त आवडतो. महाराज महाराज ऐका महाराज. दिवाळी होती. त्या माऊलीनं काय केलं माहित आहे? उठणं लावलं. उठणं सुगंधी उठणे लावीत बसणे. सुगंधी उठणे लावीत बसणे. खतरनाकच काम आहे ते. माझी तर अशी मजा झाली ह्या बरेला दिवाळीला. घरी होतो मी. लॉकडाऊन इथंच गुडघ्यातच मुंडकं धरलं माझं. पाठ उठ ना. अगोदर तर सकाळी म्हणत होती उठ ना. मी म्हणलं का उठणं लावायचंय? फरक लक्षात. योगी दुर्लभ सुंदर तेल लावून आंघोळी घातल्या. कोणाला? हो 3 जण काय म्हणायचे मेला गाड्या कामात. आंघोळ घालून आपल्याला नक्की हार घालणार आणि कापणार. आता बघा बघा. आणि साबण कोणची? गोटा. काय नियम असतील गोट्यानं आंघोळ घातली बसवलं त्याला. आहा
इलायची टाकून दूध दिलं महाराज, गिलास बरोबर इलायची टाकून दूध, ते अश करायचे प्यायचे. फुल दूध फिद मारलं ना आणि पुन्हा त्या काकू मध्ये गेल्या, धोतर, एक शर्टाचं पीस, एक नारळ आणि 1000 रुपये प्रत्येकाला. 500-500च्या 2, 1000ची नाही, बंद झाली ती. 500-500च्या 2 आणि चौघाला दिल्या आणि दर्शन घेतलं आणि पुन्हा मोठं पुंडली गवर. हो, ते 4 जण बाहेर निघताना काय म्हणले माहिती आहे का, असा फरक आहे बा, ह्याला 2000 आपण देणार होतो, आपल्याला तर काही मिळालं नाही, पण ह्याच्यामुळं आंघोळ, आपल्या जिंदगीत कधी आंघोळ नाही, आपल्या जिंदगीत कधी आंघोळ घातली नाही, फक्त घातली कुणाच्या सहवासामुळं. अरे घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली. आमच्या आयुष्यात आम्हाला कधी आंघोळ मिळाली नसती, पण मिळाली कशामुळं, महाराज. तुम्ही बघा, एखाद्या महाराजाच्या शेजारी बसलं ना, आबा बाबा, ते महाराजाच्या पाय पडले की तुमच्या सुद्धा पुढे, आणि ज्याला सवय नसते ती मध्ये नका 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 नको असं पडते ना नको. आणि बघा तुम्ही, मोठे माणसं इतके पाया पडतात, आबा बाबा, लहान लेकर पाया पडत नाहीत बघा. लहान लेकराला बेजार करतात घरातले, हा बाप्पा करा बाप्पा करा बाप्पा करा बाप्पा, नग मला बाप्पा करीत नाही, कारण त्याला माहित आहे मी पापच केलं नाही तर बाप्पा करायची काय गरज आहे, होय. आणि तुम्ही एक सोडलं नाही, एक कोणचं मंदिर दिसू द्या, कशाला जोडून घेतात थोबाड, चांगलं वागा ना. कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना, होते हैं लाखों पैदा बेकार जीने वाले. काहीतरी नाव करून जायला पाहिजे. घडो त्यांचा, महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मिले कोई ऐसा संत फकीर पहुंचा दे, भवदरिया गहरी पहुंचा दे, भवदरिया भवदरिया पहुंचा दे, भवदरिया पहुंचा दे, भवदरिया पहुंचा दे, भवदरिया. घडो त्यांचा, कुणाचा, ज्यांचे प्रेम. अजून मजा बघा, भगवंतावर प्रेम केलं पाहिजे का पूजा केली पाहिजे, आई बोला ना. देवापुढे दिवा कोण लावतं, बोला ना तुम्ही. आणि दिवे कोण लावतं गावात, मी काहीच म्हणलो नाही, समजदार आहे तुम्ही. दिवा लावणं वेगळी गोष्ट आहे, दिवे लावणं. घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली. आहा, विठ्ठलावर प्रेम असलं पाहिजे, लक्षात घ्या. भगवंतावर प्रेम असणं वेगळं, भगवंताची पूजा करणं वेगळं, भगवंताचं नाव घेणं वेगळं, लक्षात घ्या. प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही लागत. थोर प्रेम
विशिष्ट वेळेला विशिष्ट राग आला ना तर मग राग येत नाही, अनुराग तयार होतो. अनुराग. रागात गायच्या ऐवजी अनुरागात गायला पाहिजे. बहुत मजा आता है. अनुराग म्हणजे भक्ती आहे. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा घडो त्यांचा. बस तिथंच थांबा. ज्यांचे प्रेम विठ्ठली. आता एक 2-5 गोष्टी सांगतो. जात कळता ही जात बोला ना पटपट. तुमच्या पाया जात जात कळतं नका बोलू, मी कीर्तनच करीन ना. जात कळतं ते कुठं जात नाही पण कळतं ते कुठं जात नाही, ते जात जात नाही कुठं. पण आई मला सांगा ना आई, त्या जात्यामध्ये ते असं गोल फिरवायला असतं त्याला काय म्हणतात? हॅट्रे पट्टे. तुम्ही बघा 2 फरक. सुशिक्षित आणि थोडे असे अजून जास्त शहाणे. जे सरळ आहेत ते काय म्हणणार? खुटा. आणि जे थोडे अजून सुशिक्षित आहेत ते काय? खुंटा. ते अनुस्वार त्याची भाषा बोलायची पद्धत असते. खुंटा. बरं आता हा खुटा तो खुंटा ती मध्ये जे असते त्याला काय म्हणतात आई? ती बारकी असते अशी काठ. आरी म्हणतात का? मग त्याला आरी नाही म्हणायचं आपल्याला. हा जर खुटा तर ती खुटी आणि हा खुंटा तर ती वा 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 खुंटले सायास खुंटी. कळ. चला 2 मिनिट माझ्याकडे या. आई मला सांगा त्या खुंटीला जेवढे दाणे चिटकलेत त्यांचं पीठ होतं का सांगा? बोला ना प्लीज. नाही ना? नाही ना. आणि खुंटीपासून बाजूला सरकलं की पीठ आणि खुटीला चिटकलं की नीट नीट. बाजूला सरकलं की पीठ आणि त्याला चिटकलं की खुटीला चिटकलं की नीट. बाजूला सरकलं की अरे त्याची पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. बोले देखी बोले हे भावा एक हजार भावा एका साठी, भावा एका साठी. मानवा हे आपुला, मानवा हे आपुला, मानवा हे आपुला. मानवा हे आपुला. अरे बाई घाला मिठी, अरे बाई घाला त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. मी काय सांगितलं कळालं? जात त्याच्या आतली आरी, त्या आरीला चिटकलेली जे दाणे आहेत त्याचं पीठ होत. बोला ना राजा. हे असं एक ठिकाणी विचारलं तर एक जण म्हणला आमच्या घरी जात नाही, गिरण आहे गिरण. खतरनाक शब्द आहेत महाराज. कुठं कानान कुठं वेलांटी देतील त्याचा नियम नाही. सर्व घटी राम आहे ना त्या घ वर अनुस्वार दिला एक जणांनी. बस. लक्षात घ्या माणसाने आगाव बोलू नये. येत नसलं ना गप बसा. उगा रिकाम होय. बस. मी सांगितलं की त्याच्यातले दाणे बाजूला सरकलं की त्याचं पीठ होतं. बरोबर. तसं संसारात सुद्धा ईश्वराच्या पायापासून बाजूला सरकलं की पीठ होतं आणि ईश्वराच्या पायापाशी बसलं की आपलं सगळं नीट राहतं महाराज. नीट राहतं. म्हणून लक्षात घ्या अवघड सांगायची गरजच नाही. अवघड सांगायची गरज नाही. कारण महाराज अवघड सांगायची गरज नाही. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी म्हणा ना. सहज त्यांच्या हो सहज
ही सहज गोष्ट सांगितली काय अवघड नाही होय. अजून एक सांगू असली आई सुईमध्ये दोरा ववता ना तुम्ही सुईद्वारा ववतात का मग ती ववताना असं का करायचं एवढं सांगा फक्त हे तर ववीतच नाही यांचा वेगळा धडका कच्चे धागे से बंधे चले आते हैं सच्चे नहीं थे ये कच्चे हैं महाराज लक्षात घ्या बघा अशी का करायचं तेवढं सांगा फक्त बाकी लय अवघड गोष्ट विचारायला नाही. आई मला सांगा दोऱ्याचा प्रत्येक सूत असा मिळून आला पाहिजे म्हणूनच करायचं ना असं आई एकजूट वा एकजूट त्याला जर अशी दोऱ्याची फनकाडी बाजूला असली तर त्याला सुईत प्रवेश मिळत नाही. आणि घरातला कचरा डोक्यात असला की कीर्तनात लक्ष लागत अरे सहज त्यांच्या ऐकत गोष्टी अवघड सांगायचंच नाही सहज त्यांच्या ऐकत गोष्टी. महाराज लय अवघड बोलायचा प्रयत्न करा तुमच्या पाया पडतो अवघड. मला लोक म्हणतात महाराज थोडं असं म्हणजे असं 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 बोललं पाहिजे असं असं. परवा मी एक जणाला म्हणलो भाऊ रे ए भाऊ ए माझ्या कीर्तनाला तू का आला नव्हता तो काय म्हणला दादा कीर्तनाला यायचंच होतं पण येत असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तूने प्रवेश केल्याच्या कारणाने आतील वायू असा बहिर्दिशेला गेला करिता येण्यास पंक्चर मंद्र कडू ए पंक्चर मंद्र ते दादा म्हणतात असं बोलायचं आपलं सोपं त्याच्यासाठीच आलो ना सहज त्यांच्या ऐकता परमार्थ सहज झाला पाहिजे परमार्थ आनंद मिळतो ना महाराज संगीत कबीरदासीचे दोहे बघा ना मी जात सांगितलं ना आता 1 मिनिट नेतो फक्त बाजूला 1 मिनिट. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. या कबीराचा दोहा म्हणायचा मला फक्त तेवढा दोहा लक्ष देऊन ऐका. दुनिया बड़ी बावरी जिंग 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 1 2 3 4. दुनिया बड़ी बावरी पत्थर पूजन जा घर की चक्की कोई न
नहीं पूजे जिसका पीसा खाए कबीरा जिसका वीरा चलती चक्की देख के या कबीरा रो पाटन के बीच में साबित बचा त्यांचा मुलगा काय म्हणला माहिती चलती चक्की चलने दे अरे तू काहे गोरो बंदा रहेगा पुलिस से तो बाल नवाका होए कबीरा पण मजा आहे मला आली या भोगाच्या सहज त्यांच्या ऐकता गोष्टी ऐकता ना तुम्ही ऐकताना का ऐकताना ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात फरक आहे फिरमिले अनुतापाची दुनिव चढे वैराग्य वाढे चढावढी 2 मिनिटं बोलायचं फक्त लक्ष देऊन ऐका उद्या पुन्हा कीर्तन आहे सकाळी याच महाराजाचं आहे याल अशी अपेक्षा ठेवतो किती वाजता सुरू होईल 10 वाजता सुरू होईल बंद झाल्यावर संपेल कारण उद्याची बंदची वेळ नाही सांगू शकत मी काय उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि 7-8 महिने झालेला नाही आनंद घेऊ अतिशय प्रसन्नपणे तुम्ही सगळेजण उपस्थित व्हाल वेळेत या आता एक गोष्ट सांगायची भावे विन देव
नकळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसाकडे गुरुविना. हरिपाठ किती जणाला पाठ आहे हरिपाठ? जाऊ का गावाकडे जाऊ? 25वे वर्ष 25वे राजा असो. चला पाठ करा ज्याला जमतंय त्याला. पण आता एक प्रयोग करू आपण. ज्याला येत आहे ना त्याने माझ्या मागं म्हणायचं. ऐका ना, ज्याला येत नाही त्याने म्हणायचं नाही. येत असून गप बसला त्याच्यामुळे येत असलं की म्हणायचं आणि नाही आलं तर म्हणायचं नाही. भावबळी आकळे करतळी आवळे भावे विन देव गुरु विन अनुभव तपे विन दैवत गुजे विन हित ज्ञानदेव सांगे साधूचे संगती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. सगळ्यालाच येतं, तुम्ही कसं काय नाही म्हणता? माग म्हणता येतं पण वाट दाखवणारा चांगला पाहिजे. विठाला काही लोक वाटाला सोडतात, काही वाट दाखवतात. महाराज काय पत्ता सांगितला एक जणांनी, काय ते म्हणले फलानं घर कुठे आहे? ते म्हणलं काय तुम्हाला खरं सांगू काय, इकडे तुम्ही सरळ जायचं, सरळ सरळ रस्त्यात एक बाबळीचं झाड दिसेल, तिकडे बघायचं नाही. दिसन बिन बघायचं नाही बिन. तिथून थोडं मोरीच काय मोरी तिथून थोडं मोरी सरकायचं आणि थोडं मोरी सरकल्यावर एक पानाची टपरी, त्याच्याकडे ते इस्तू टाकला तरी बघायचं नाही. तिथून पुढे डावीकडे वळलं ना बंगले लागते 3. किती लागते? 3. त्या 3 बंगल्यामध्ये जायचं. वरच्या मजल्यावर खोल्या लागते 3. त्या 3 खोल्या लागल्यावर मधल्या खोलीत जायचं. मधल्या खोलीत गेल्यावर तिथं देवाचे फोटो आहेत 3. त्याच्यात एक पांडुरंगाचा फोटो आहे. पांडुरंगा शपथ मला तो पत्ता माहित नाही. काय करावं आता? अहो ज्याच्याकडे नाही ते देईन कसा भाई, ज्याच्याकडे नाही ते. म्हणून साधू संता शरण जावे मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज. स्वानुभव अंतःकरणामध्ये संचरायचा असेल तर निळा म्हणे वाडे भाव. जय
मिनिटासाठी फक्त हात वर करा सगळेजण. सरळ बसा, सरळ करा, घाबरू नका. तुम्हाला माझी शपथ आहे ना, करा ना वर. बस आता मस्त भजन करू 1 मिनिटासाठी. मस्त भजन करा गोडा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया
गणनायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म पंढरपुर निवास भक्त प्रतिपालक पंढरीनाथ भगवान की विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय जागेवरून कोणी जर उठलं भाऊ तर सकाळी येणार नाही हा. कीर्तन शेवटपर्यंत बसत जा घाई नका कर बोलिले ले करू महाराज महाराज तुका म्हणे दाढी चोराला पायापैकी करा धन्यवाद महाराज. आज आजी माझा संसार सुफळू झाला गे माय या नयना आमचा महाराज हा 2 तपाचा तपपूर्ती सोहळा हा रौप्य महोत्सव कीर्तन सोहळा आज संबंध महाराष्ट्राला आपल्या कीर्तन शैलीनं आगळं